तर आपण आहोत गडाच्या पायथ्याशी आत्ता जस्ट पोचलो आहोत. ही आपली लालपरी इथे उभी आहे आणि लालपरीसोबत आपल्यासोबत हमसफर पण आहे. हमसफर आहे तुमची वहिनी. हाय. आणि आता आपण निघत आहोत पुढच्या ट्रेकसाठी. तर हाच होता आपला पिलियन जो मग आजपासून हॅ हो करत होता गाडीवरती. तर आपण करू तिथे सुरुवात. ॲक्च्युली गडापाशी येणं तसं काही खूप अवघड नाही आहे, पण एका ठिकाणी मी चुकलो होतो. तर ज्यावेळेस तुम्ही देहरगडला आतमध्ये येता ना, तर गडाजवळ आल्यानंतर एक छोटीशी पायवाट आहे, मी दाखवेल तुम्हाला थोड्या वेळाने. तर तिथे आल्यानंतर हे एक घर आहे, हा लँडमार्क आहे. खालून हे दिसतं आपल्याला आणि ज्यावेळेस हे घर दिसेल त्यावेळेस थोडंसं तुम्ही वरती येऊन हे बघा, हे हे सगळे दादा वगैरे आहे तिथे. हे घर आहे ॲक्च्युली हे. तर इथे तुम्ही तुमची गाडी वगैरे पार्क करून वरती किल्ल्याकडे जाऊ शकतात. तर किल्ल्याकडे जायला हा असा रस्ता येतो. हां, राईड अँड स्टोरी. हो, नक्की नक्की स्टोरी भेट. तर हे आहेत आपले दोघं भाऊ, दोघं जेवण करत आहेत आणि ते सुद्धा आपल्याला किल्ल्यावरती जॉईन होणार आहेत थोड्या वेळात. तर बघूयात आपण, भेटूयात वरती. तुमचं नाव काय अनुष्का डाळे, आणि तुमचं? जितेंद्र डाळे. अच्छा, तुमचं? सुखदेव गवे. बरं, तुम्ही इथेच राहता का? येतच राहतो. बरं, हे इथेच राहतात. सुखदेव नाव आहे यांचं. तुम्ही ज्यावेळेस केव्हा किल्ल्यावर याल त्यावेळेस तुम्ही यांच्याशी यांना भेटू शकतात. आणि जितेंद्र जे नाशिकवरनं आलेत सायकलवरती त्यांच्या मुलीसोबत. तर केली सुरुवात आपण किल्ल्यासाठी. हे आपले पुढे हमसफर तुमच्या वहिनी चालले आहेत. आणि हा असा आहे आजूबाजूचा प्रदेश, गर्द झाडी. आणि त्या गर्द झाडीतून जाणारा हा दर्द ट्रेकर. मी सांगतो ना की माझ्या जोक्समध्ये हसणार नाही तुम्ही, पण ते कसं यार, नको ना, बस ना, असं होतं ते, बस किती. सो असे वन लाईनर म्हणा किंवा PJ म्हणा असं चालू असणार माझ्याकडनं, कारण की त्याच्यात मला एक वेगळा आनंद मिळतो लोकांना त्रास द्यायला. हा आजूबाजूचा असा प्रदेश दिसतो आपल्याला आणि छान आहे. म्हणजे असं खूप असं सुंदर प्रदेश आहे. आजूबाजूला शेती आहे गावाच्या आणि गावाची लोक अजून पण शेतीवरती गुजारा करतात. अर्थात यांच्यासाठी नाशिक काही खूप लांब नाही येत. साधारण एक 16 ते 17 किलोमीटर असेल नाशिक इथून. आणि त्यामुळे ते सिटीशी तेवढेच कनेक्टेड आहेत जेवढे कनेक्टेड ते त्यांच्या खेड्याशी आहेत. अरे बघा, हे अशा झाडातनं आपण रस्ता काढत काढत पुढे चाललो आहोत आणि गडापर्यंत पोहोचण्याचा आपला आटोकाट प्रयत्न. तर माहीत नाही, हात नको लावू कसल्या फुलांना लगेच. नाही, चल तू. तर इथनं हे झाडी आहेत, झुडपं आहेत आणि तिथनं आपण वरती चढतोय किल्ल्यावरती. तर छान असतात, म्हणजे अशा ज्या निसर्गरम्य ज्या गोष्टी असतात आपल्याला दिसणाऱ्या, अशा खूप मस्त असतात. आणि तुम्ही बघितलं ते झाडाच्या आडून सूर्यदेव आपल्याला दर्शन देत आहेत. सॉरी. आणि सूर्यदेव आपल्याकडे डोकून डोकून बघतात त्या झाडामागून, असं वाटायला लागतं. ते असे बसायसाठी दगडं वगैरे पण आहेत. जर तुम्ही दमलात त्या अशा दगडांचा आधार घेऊन या शिळेवरती तुम्ही बसू शकतात. फक्त परत एकच विनंती, ज्यावेळेस कुठल्याही किल्ल्यावर जाल, कुठल्याही ट्रेकला जाल, तिथे कचरा करून त्या गोष्टी विद्रूप करू नका. जो काही कचरा असेल तो आपल्यासोबत परत घेऊन चला. कचरा कुंडीत टाका जर कचरा कुंडी अवेलेबल असेल तर, पण इतरत्र फेकू नका. आणि हा बघा, हे असं दिसतं. शाबास, असं धरून धरून चल.
हळचा रस्ता आहे. पण ती पांढरी फुलं छान आहेत. हम्म. अरे हे रानातली फुलं असतात ना, त्याच्यामुळे म्हटलं त्याला लगेच हात नको लावू. नाही लावू दिला. नको लावू, त्यासाठीच म्हटलं. हे बघ, आता हे फुलं नाही जास्त विषय. तर तिकडे वरती जातोय आणि ते टेकडीवरती आपण येऊन पोहोचलो आहोत. जे टेकडी बेस आहे किल्ल्याचा. आणि इथून आता वरती आपल्याला जायचं देहरगडाकडे. हम सफर बोला. चला. हा चलते. पाणी प्यायचं का तुला? नाही, तुला प्यायचं आहे का? हां. इथे बसून पी या दगडावर. आणि तोपर्यंत आपण आजूबाजूचा निसर्ग बघूयात. हे बघा, तुला काही खायचं का? लगेच लगेच. लगेच. तर मित्रांनो, जर देहरगडबद्दल बोलायचं झालं तर देहरगड हा किल्ला नाशिकपासून दिंडोरी तालुक्यात याला कन्सिडर केलं जातं. आणि तो साधारण नाशिकपासून 17 ते 18 किलोमीटर आहे, जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं होतं. आणि भोरगड आणि देहरगड ह्या जर गडांची बांधणी बघितली तर ह्या गडांची जी बांधणी झाली होती ती टेहळणीसाठी झाली असेल. कारण नाशिक जो काही पेठ सुरगाणा किंवा पेठ तालुक्यातून जे काही सुरतकडे जाणारे रस्ते आहेत त्याच्यावर टेहळणीसाठी या रस्त्याची निर्मिती झालीचा, टेहळणीसाठी उपयोग केला जायचा अशी माहिती आपल्याला इतिहासात सापडते. आणि तसंच जर आपण तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर मागच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला रामशेजवरनं देहरगडचा एक छोटासा एक व्ह्यू दाखवला होता. आज आपण बघूयात की आपल्याला देहरगडवरनं रामशेजचा व्ह्यू मिळतो आहे का. कारण की रामशेज, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की देहरगड आणि भोरगड हे दोन्ही किल्ले शेजारी शेजारी आहेत. पण बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे की देहरगड आणि बोरगड हे एकच किल्ले आणि भोरगड हाच देहरगड पण आहे. पण तसं नाही आहे. देहरगड आणि बोरगड हे दोन्ही किल्ले वेगवेगळे आहेत. फक्त भोरगडवरती आपण जाऊ शकत नाही कारण की भोरगडवरती भारतीय वायुसेनेचं एक रडार आहे. तिथे भारतीय वायुसेनेच्या आधी तो किल्ला येतो, त्याच्यामुळे आपण त्या किल्ल्यावरती जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला देहरगडवरून भोरगड दिसतो आणि त्या किल्ल्यावरती आपण त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. सो चला इथून पुढे कंटिन्यू करूयात. आत्ता सध्या तरी इतिहासामध्ये एवढीच माहिती आपल्याला अवेलेबल होते. जास्ती काही माहिती ह्या किल्ल्याची इतिहासामध्ये नाही आहे. आपण ऑनलाईन जरी सर्च केलं किंवा ऑनलाईन जरी बघितलं तर खूप काही माहिती आपल्याला किल्ल्याबद्दल मिळत नाही. जसे रामशेज आहेत किंवा बाकीचे आपले शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले, त्या किल्ल्यांची माहिती इतिहासात आहे. पण देहरगड किंवा भोरगड ह्या किल्ल्याचा इतकाच इतिहास आत्ता अवेलेबल आहे की हे जे किल्ले आहेत हे टेहळणीसाठी वापरले जायचे. तर चला करूयात कंटिन्यू आणि भेटूयात पुढच्या ट्रेलवरती. बाय बाय. हा असा असतो आहे आपल्या आजूबाजूचा निसर्ग. आणि हा असा सध्या मी आणि असंच थोडं थोडं करून आपण किल्ला चढूयात हमसफरला घेऊन. हमसफर अडकली आहे सध्या. हमसफर अडकत अडकत चालली आहे कारण हमसफर पहिल्यांदाच कुठला तरी किल्ला चढते. यु नो की देर आर सम स्कूल्स हू आर रिअली ग्रेट की ते त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त पण अशा ठिकाणी घेऊन जातात
जिथे त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलप होतात किंवा बाकीच्या गोष्टींची पण त्यांना माहिती होते. देर आर सम स्कूल्स दे आर ओनली टीचिंग. सो आपल्याला असं स्कूल पाहिजे की जे फक्त टीच नाही करणार, तर जे आपल्याला काहीतरी शिकवेल, काहीतरी धडे देईल त्याच्यातनं. तिथे खाली एक सुंदर तळ आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला. 2 आहेत 2. एकच तळ आहे ते 2 याच्यात आहे. अरे ते पुढचं बघ ना, कुठं? ते पुढचं. ते लांब आहे तिकडे खूप. हे बघा, हे असं तळ आहे. ते तिथे शेत तळं दिसत असेल तुम्हाला. ते असं आजूबाजूच्या जमिनीमध्ये म्हणजे असं समृद्ध आहे पाण्याने. आणि तो तिकडे एक दूरवरती एक जलाशय दिसतो आपल्याला. तर अच्छा, जितेंद्र दादांनी आपल्याला नवीन माहिती सांगितली आत्ताच्या याच्यामध्ये की तो जो डॅम आहे तो आळंदी डॅम म्हणून आहे. तर ह्या अशा गोष्टी आहेत आणि ह्या अशा निसर्ग समृद्धतेने आपलं नाशिक शहर जे आहे ते बहरले. नाशिक खूप समृद्ध आहे. नाशिक दाखवायला जेव्हा सुरुवात करतो तर मी पर्सनल असा एक्सपिरियन्स करतो की 100-150 व्हिडिओ नाशिकमध्ये होऊन जातील माझे. तर पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खूप सारे किल्ले आहेत बघण्यासारखे. जसं अंकाई आहे, त्याच्यानंतर विश्रामगड आहे ज्याला पट्टा किल्लासुद्धा बोललं जातं. आपला पुढचा किल्ला आहे वाघेरा, तो एक किल्ला आहे जो आपण एक्सप्लोअर करणार आहोत येत्या काळामध्ये. नाशिक हे जसं विविधतेने नटलेलं शहर आहे आणि ते असं समृद्ध इतिहास आपल्यासोबत जपत आला आहे आणि तो इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न या किल्ल्यांच्या मार्फत करत आहोत. आणि माझं याच्यामागे मोटिव्ह असं नाही आहे की कुठलं तरी दुसरं शहर चांगलं आहे, कुठलं तरी नाही आहे. पण जे अननोन गोष्टी आहेत ना त्याची माहिती करून देणं हे मी स्वतःचं कर्तव्य समजतो. आणि म्हणून हा सगळा खटाटोप मी सुरू केला आहे. याला धरून चल म्हटल्याची नाही. तर हमसफर किल्ला चढताना आज मी तुम्हाला दिसेल नाही दिसेल ब्लॉगमध्ये, पण हमसफर नक्की दिसेल. कारण हमसफर पहिल्यांदा किल्ल्यावरती आलीत कुठले तरी. हो चल ना. हो नॉट आजीबाई बट ट्रेकिंग चेअर्स इट्स गुड. आहे नाही सोडून. चलो तर चालू आहेत पुढे. चल ना. हमसफर शूट झालं पाहिजे आज. हमसफरने तर काठी घेतली हातामध्ये. हमसफर काठी उलटी टेकवा ना. तुम्ही उलटी धरली तिथे. हां तुमच्या शाळेत जाऊन पैसे परत घेऊन या हमसफर तुम्ही. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. कोणता कुठे सोपा रस्ता. चल बघूयात कुठला तरी रस्ता मिळेल आपल्याला. सोपा अवघड रस्ता असतो जो गड किल्ल्यांपर्यंत पोहोचवतो आणि आपण बस चालत राहायचं. आवडता मूवी त्याच्यामधला एक डायलॉग आहे तो मी तुम्हाला सांगतो. इमरान हाशमीचा डायलॉग आहे, रास्ते की फिकर करूंगा तो मंजिल बुरी मान जाएगी. त्यामुळे रस्ता आणि रस्त्याने आपण चालत असतो. आणि तुमच्या वहिनीला आवरणं गरजेचं आहे. तर हे असं आपण एक छोट्याशा टेकडीवर अजून चाललो आहोत. इकडनं हळूहळू आपण इकडनं चालू. इकडनं हा रस्ता आहे खोबण्यात, त्याला पाय टेकवायला. तर बेसिकली खोबण्या काय असतं, खोबण्या असतं की जो रस्ता असतो ना तिथे आपल्याला चालण्यासाठी किंवा धरण्यासाठी खड्ड्यांसारखं केलेलं असतं. दॅट विल हेल्प यू टू ग्रिप. आणि अगेन जिथे तुमच्या वहिनीने केली ती तुम्ही करू नका. आय होप ज्यावेळेस नेक्स्ट टाईम त्या किल्ल्यावर येतील माझ्यासोबत किंवा एकट्या जातील व्हॉटेवर जे काय असतील ते, ज्यावेळेस त्या पुढच्याच किल्ल्यावर जातील
त्यावेळेस ते शूज घालून जातील. एवढं ना. एक मिनिट थांब. इथे लिहा मस्त. चला बाहेर जाऊया. इकडनं वरती यायचं तुला पूर्ण पुढे ना. किंवा इकडनं चालू शकते. कुठनं सोपं वाटते. इकडून जाऊन पण मला धरावं लागेल. मी आहे ना धरायला तुला. काय नाही तुझं चांगलं आहे. चल ये पुढे काही नाही होत. मोबाईल दे का मागच्या साईडच्या. असं आहे. अरे वरती टाक. आताच टाक. हळूहळू इकडनं इकडनं मी जिथे तिथे. पुढून ना. हां हळू बरं का. तुला कॅमेरा पण पकडायचा मला पण पकडायचं. अरे त्याचं नको टेन्शन घेऊ. हळूहळू थांब. मला चढू दे मग तू ये. हां ये आता. हां हमसफरला हात द्यायचा. हमसफर ये. हा बा हमसफर बघा कसं चढतोय. हा हमसफर कसं चढतोय बघा. ये काय रे. देऊ का हात? नेक्स्ट टाइम जर का मी आले ना तुझ्यासोबत आय विल मेक शुअर मी हातामध्ये हँड ग्लोव्स पण घालेन. नाही गरजच नाही. वैदी थोड्या कॉर्नरनी असं म्हणजे आपण मेन रस्ता पकडू. कठीण कठीण याच्यातून जाण्यापेक्षा. उतरताना आपली फुल लागणार आहे. नाही लागणार काही नाही. का बरं. मी आहे ना. घसरगुंडी घ्यायची. नाही कशाला. मी सांगेन ना तुला कसं उतरायचं. जर मी तुला घेऊन चढतोय तो उतरेल पण ना. हो ते झालं हं. पण माझी लागते. नाही पकडून पकडून. ती बाजूला धरून धरून तरी चाललीस तरी इथे. मी काठी देऊ का? हां काठी देऊ का? नाही सोबत ठेव. काम झाल्यावर फेकू नको. इथेच कुठेतरी ठेव. कोणाला तरी काम येईल. चालेल. तर किल्ल्यांवरती येतं ना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की तुम्हाला जर काठीची गरज पडली किंवा काठी जर तुम्ही वापरताय ना ती कुठे फेकून देऊ नका. ती अशा ठिकाणी ठेवा की ज्याच्यानंतर ती दुसऱ्या कोणाला तरी उपयोगी पडेल. सोड सोड सोड. असं आहे किल्ल्याची सफर. हमसफर हमसफर. हां मास्क काढून ठेवा. मास्क काढून किल्ल्याने चढू. जमली हमसफर. चल ना तुला बसायला जागा करू. चल हां एवढंच थोडी दमायचं. इतनी में दमे तो कैसे दमे फिर. आपण जवळपास एक काय म्हणता 1/4 गड कवर केला आत्तापर्यंत. तर वेळ आज याच्याकरता लागला अजून पण कारण की हमसफर पहिल्यांदा गड चढते आणि इट्स अवर ड्युटी टू हेल्प हर वाईल शी इज ट्रेकिंग. कारण नेक्स्ट टाईम पण ती आली पाहिजे आपल्यासोबत हो की नाही. त्यामुळे लेट्स हेल्प हमसफर टू नो हेल्प हर टू चढायला गड. Was that a joke? नो इट इज नॉट. जाऊ तू सोपं बोलला होता भारी नंतरचं. आता इथून वरती चढायचं अजून थोडंसं. कोणते झाड? माहीत नाही. रुई आहे रुई. अच्छा ही टेकडी आहे ना ही चढली का सोपं आहे मग काहीच नाही. अयो हे खरंच. दिस इज आई शिपत. यूट्यूबर लाईफ. अजून काही नाही छोटे छोटे दगड आहेत जे चढायला थोडासा प्रॉब्लेम येतो हमसफरला. ये चल. हां हे बघ तशी जागेवर मागे फिर आणि वरती येईल का फिरता जागेवर. हात द्या आणि मला. वरती चढायला सोपं आहे का? हो एवढं नाही आता थोडंसंच राहिलं आता. किल्लाच आला आता आपल्याला.
तर मित्रांनो, हे थोडासा अवघड चढण आहे वरती चढायला. हमसफर थोडंसं घाबरली, पहिल्यांदा येते त्याच्यामुळे. आणि त्याच्यात तिने घातली चप्पल, त्यामुळे थोडीशी भीती मला पण आहे. तिकडे नको जाऊ जास्त, इकडे हो आणि हात दे मला पहिले. चल, त्याच्यामुळे तिला वरती जाऊ. हां अगं बाई, ती इकडे बघ ना, माझ्याकडे लक्ष दे. इकडे चढ, समोर फिरून. तर तिला जसं गड चढायचं आहे तसं चढू द्यावात, कारण की हे अशा चढाईमध्ये ना, पण आता ती नवीन आहे या सगळ्यामध्ये. हां येस, सो ती पहिल्यांदा चढते आणि लेट्स सी टू बी कंटिन्यूड. आजाब हे बघा हमसफर. ती अशी जसं आपण उतरताना बसून चालतो ना, तसं ती वरती चढते उलटा, बिकॉज शी इज फिलिंग दॅट कम्फर्टेबल अँड दॅट. हमसफर फुल दमला आहेस माझ्यामुळे. हमसफरला मी बोललो होतो की यू हॅवन ट्राईड, आपण थोडासा सोपा किल्ला काहीतरी निवडू आणि चढू. पण हमसफरला देहरगड करायचा होता. अरे ज्याच्या त्याच्या कम्फर्टने किल्ला चढतं प्रत्येक जण. असं काही नाही, मी सांगितलं ना, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कम्फर्टने चढतं. काय म्हणते, बरोबर आहे की नाही? इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. हळू आय, नाही काय ना, आहे माझ्या खिशात? मोबाईल असेल माझा. तुझा फोन माझ्या खिशात काय करतोय? मी तुला मगाशीच दिलं, दे इकडं, मी बॅगेत ठेवून देते. फिर मागे. मोबाईल वगैरे खिशात घेऊन वरती चढणं इट्स काइंड ऑफ टास्क. चल ना पुढे. आपण चालू आहेत हळूहळू हळूहळू, आणि सोबत हमसफरला घेऊन चालू आहेत, कारण की हमसफर को लेके चल नहीं पड़ेगा, वरना हमसफर नीचे रह जाएगा और हम नीचे ऊपर गड़ पे चढ़ जाएंगे. असं पण एक आहे, मी जे आपण प्रत्येकजण म्हणतो ना की एक नारी सब पे भारी, तशावाली गोष्ट आहे. म्हणजे दुसरं कोणी असतं ना तर आत्तापर्यंत ट्रेक सोडून दिला असता, बट शी इज लाईक नो, मी नाही सोडणार, मी चढेल, पूर्ण चढेल. आणि ती चढतीये.
कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट्स करून मला सांगा की हे झाड कसलं आहे. ठीक आहे. आणि आता कंटिन्यू करूयात पुढचं आपली जर्नी. आता तरी चांगलं असेल. हां आता तरी चांगलं. हो चल ना, खूप चांगलं आहे. तू घाबरू नको बरं का. नाही नाही, मी कुठे घाबरतो. आय थिंक माझे दोन्ही पाय ट्विस्ट झाले. वा वा, काढून थोडं बाजूला ठेव. आय विश. हळू हळू हळू. पाय सटकतात कधी कधी शूजमधून पण. आणि आता इथून बघा, तुम्ही बघितलं तरी जे पायऱ्या केलेल्या आहेत आणि ह्या पायऱ्यांनी आपण वरती चढूयात. तर आपण आलो आहे जवळपास शेवटाकडे आलो आहे गाड्याच्या. आणि बघा तिथून पुढे काय तर. चल वैदी, संपत आलं आहे गड आपला, म्हणजे चढत आलो आपण. हळू जरा हां, पुढे बघ. माझे डोळे सध्या माझा कॅमेरा आहे. तिकडून पण रस्ता आहे ते काय. कुठून तो रस्ता? तोच बोललो मी तुला, कोणता? जो भोरगडला जातो ना. अरे तो भोरगड तिकडे आला. हा मग तो रस्ता आहे ना, तिथून जातो ना तू. चल, तो तुंगलदाराचा रस्ता आहे. चल बायको. मला वाटलं तो यालाच आहे. नाही नाही नाही, मग मी गाडी घेऊन गडावर नसतो आलो का? गाडी घेऊन गडावर आला असता तर असा ट्रेक अनुभवायला आलं मिळालं असतं. बघ बाबा, सगळंच तू बोलते, मी काय. अरे तुला जस्ट दाखवते की तो रस्ता आहे. तो रस्ता एअरफोर्सच्या अखत्यारीतला आहे. पण त्यांना थोडी कळणार. हां 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 मॅडम, त्यांना बरी कळणार आहे. ते थोडी 24 तास बघणार. हो हो हो, कोण चालतंय बाबा. डोंट फॉरगेट दे आर इंडियन आर्मी. तर मित्रांनो, हा असं दिसतंय गाडावरनं खाली. अजून पोचलो नाही आहे. हा इथे गड आहे, पण आपण जवळपास, मी बोललो मगाशी असं, आपण अजून बुंध्यात आहोत. कारण बुंधा थोडासा अवघड आहे चढायला आणि तिथे उंच असे खडक आहेत जिथून आपल्याला वरती चढावं लागतं, रॉक पॅचेस. त्याच्यामुळे होत आहे, थोडासा प्रॉब्लेम होत आहे. पण बट हम यू हॅव टू बी कर हर मैदान फतेह. येस, कर हर मैदान फतेह. हे असे उंच खडक आहेत जिथे चढायला थोडासा वेळ लागतो. बट एकदा तुम्हाला ती सवय असली ना, हॅबिच्युअल असल्यात की तुम्हाला तो प्रॉब्लेम येत. हे आता वैदेहीला सवय नसल्यामुळे तिला ते गड लिटरली असे चढावं लागतं, तिरपं, किंवा मग बसून तिला वरती जावं लागतं. बट गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट नक्की इथे सांगू इच्छिते. मी सांगू इच्छिते, कोणतीही परिस्थिती येऊ दे, कितीही कठीण काळ असू दे, यू हॅव टू बी स्ट्रॉंग. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही. कोणतीही अशी कंडिशन आली की बाबा इथून पुढे तुम्हाला काही मार्ग दिसतच नाही, जस्ट रिमेंबर दॅट सॉन्ग, कर हर मैदान फतेह. हॅलो, हळू. कॅमेरामॅन वैदेही से हर्षल पांडे रिपोर्टिंग फ्रॉम देहरगड. हां, आणि तो येत आहे आपला हिरो. चला हिरो, लवकर चला. महाराजांचा मावळा आहे तीच बरे. चला हमसफर. मी ॲक्च्युली माहिती आहे का तिला, म्हणजे हमसफरला हे सांगत सांगत वरती आणलं की चल थोडं राहिलं, चल थोडं राहिलं, चल थोडं राहिलं. आणि शी इज लाईक ओके चला थोडंच राहिलं नाही, येते थोडंच राहिलं ना, चलते. बिकॉज अशाने काय होतं माहिती आहे का,
हिंमत तुटत नाही. अँड पोचलो. मारती मला बघा, तुम्ही सगळे बघा, मारती मला माझी बायको. तर हमसफर चढण्याचा प्रयत्न करते. ॲक्च्युली त्या पायऱ्या आहेत पण त्या खूप अशा उंच उंच पायऱ्या आहेत. सो हमसफरला चढायला थोडासा प्रॉब्लेम होतो. सो आय थिंक की आता यानंतरचे जे किल्ले ती करेल माझ्यासोबत भाऊ किंवा माझ्यासोबत नसू देत, पण तिच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आला आहे की येस मी कुठलाही किल्ला चढू शकते. त्याच्यामुळे मी याच्यानंतर तिला हरिहरला घेऊन जाणार आहे. माझी काठी जो चढायला मलाही भीती वाटते त्या किल्ल्यावरती मी हमसफरला घेऊन जाणार आहे. जाऊ ना. तर हे गडावर जाऊन आले. तर तुमचं नाव सांगा ना. सौरभ आळके. सौरभ बाळके. तुमचं? संतोषी. तर गडावर जाऊन आले. गडावर बघितलं काय काय तुम्ही? आता सॉरी मला चढायला थोडासा उशीर झाला गडावरती, पण तुम्ही काय काय बघितलं? तिघं जण गेले होते. जितेंद्र सर तर तुम्ही सोबत होते, आपण तिघं सोबत होतो. पण मला चढायला थोडासा उशीर झाला. काय करू, ते शूट पण करावं लागतं सगळ्याच गोष्टी. तर काय काय बघितलं, म्हणजे गडावर काय काय बघण्यासारखं? तुम्हाला काय आवडलं गडावरती? गडावर काय पाण्याचे टाके वगैरे आहे. हां. हे अवशेष बाकी आहे फक्त असं. अच्छा. महादेवाची पिंड वगैरे आहे. पाणी वगैरे शुद्ध आहे वरचं टाक्यांमधलं. बरं, म्हणजे साधारणतः आपण जो मगाशी खाली थोडंसं अभ्यास केला किंवा जे काही थोडंसं रीड केलं किल्ल्याबद्दल, तर ते त्याच्यानुसार हा किल्ला तसाच आहे की टेहाळणीसाठी जास्त वापरला गेला होता. कारण की म्हणजे आपलं पेठ हर्सुल किंवा पेठ सुरत हा जो काही रस्ता आहे त्याच्या व्यापारी मार्गाच्या टेहाळणीसाठी हा किल्ला वापरला जात असा अंदाज आहे आपला. आणि इतिहासात पण नोंदी तशाच आहे, म्हणजे जशी नोंद रामशेजची आहे किंवा बाकीच्या किल्ल्यांची आहे आपली, तशी आपल्याला खूप जास्त वाघेरा किंवा देहरगडची सापडत नाही. आणि माझा पर्सनल असा एक्सपिरियन्स आहे की आहे ना, आपल्यापेक्षा खूप असे कमी लोक आहेत ज्यांना भोरगड आणि देहरगड हे दोन किल्ले वेगवेगळे आहेत, त्यांना हे माहिती आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहिती की भोरगड आहे आणि त्याच्यावर आपल्याला जाता येत नाही. त्यांना हे माहितीच नाही की देहरगड शेजारी किल्ला आहे. आणि जे लोक इथे येतात त्यांना असं वाटतं की हा बोरगड आणि हा पण बोरगड दोघं शेजारी शेजारी लागून आहे. आणि गुगल मॅपवर पण रूट चुकीचा दिलेला आहे. गुगल मॅप थ्रू गेलो आम्ही, रडारच्या साईडला गेलो. बरोबर. तिकडे बंद होतं, क्लोज होतं. तिथून रिटर्न आलो. मग तिथे अडवलं नाही का तुम्हाला? तिथे कोणीच नव्हतं ना, लॉक आहे. अच्छा. आणि बोर्डवर रस्ता पण नाही वरती, ह्या किल्ल्यावर वरती येण्यासाठी तिकडून. हा. तर जसं मी वाटलंच यावं लागतं. हा, देहरवाडी गाव सोपं आहे सगळ्यात सोपं यायला. दुसरा पर्याय सर्च करायचं देहरवाडी. हो, म्हणजे मी सांगतो ना की आता मला तर माहिती बराचसा प्रदेश आपल्याला माहिती पण आहे, पण जे बाहेरचे लोक येतात ना त्यांना सुद्धा हा पेठ सुरत जो रस्ता आहे तो एकदम सोपा आहे. म्हणजे एकदम हे आहे भोरगड किल्ला. ज्यांनी आपण सांगितलं ना देहरगड आणि भोरगड वेगवेगळं आहे, तर हा समोर आहे भोरगड, ज्याच्यावरती भारतीय वायुसेनेचं रडार आहे पुढे. हे काय हे अवशेष, हे सगळ्या झाडांमध्ये, हे झाडांमध्ये ते. तर असा दिसतो आपला गड. आणि जसं इतिहासात नमूद आहे किंवा सगळीकडे असं इतिहासात नमूद करून ठेवल्याप्रमाणे हा गड जो आहे तो मूळतः टेहाळणीसाठी वापरला जायचा. जेव्हा गडावर पोचतो तर हे इथे खाली पाण्याचं टाकं आहे. हां, दिसतंय. ते उन्हामुळे मला दिसत नव्हतं, म्हटलं दिसतंय की नाही कॅमेऱ्यामध्ये म्हणून दाखवायचा हा प्रयत्न. स्वच्छ पाणी. आपण आता शेवटच्या टप्प्यात आहोत अगदी गडाच्या, कारण की मी जसं म्हटलं की या गडावरती जास्त असं काही नाही आहे, फक्त एक जंगल आणि त्या जंगलातून थोडंसं असं गडाचं थोडंसं अजून खाली उतरून याचं महादेवाचं एक छोटीशी शिळा आहे, महादेवाची पिंड आहे आणि त्याला लागून असे 2 पाण्याची टाकी आहेत. बरं, ते साबूत याच्याकरता आहेत कारण की त्यांना हे जे बाजूचे खडकं आहेत त्यांचा आश्रय मिळत असावा असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच ते पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ आहे. तर ही अशी शंकराची पिंड आहे ते, ज्याच्यावरती आपण पाणी वाहू शकतो. त्यासाठी एक छोटंसं तांब्या ठेवलं आहे. बघितलं तर इथे खाली पाण्याचा टाका आहे. आता तो तांब्या किंवा तो जो काही तांब्या होता तो याच्यासाठीच दिला होता की इथे
पाणी काढता यावं इथनं. आणि हे इकडे ते पाण्याचं चाकं पूर्ण असं एक्सटेंड होतं. ते जे पाणी आहे ते अगदी स्वच्छ आहे, बघू शकता तुम्ही. अगदी खाली पाणी, दगडं दिसत आहेत, त्या पाण्यामधले दगड दिसतात आहेत, शिळा दिसतात आहे. आणि हे असं काहीतरी नजारा इथे. म्हणजे आपल्या हाताचा टच सुद्धा त्या पाण्याला होऊ नये म्हणून त्यांनी बाबा किती मस्त आयडिया करून ठेवलेली आहे. तर असा हा आजचा ब्लॉग होता. मला माहिती नाही मी किती शूट केलं आहे, किती शूट झाला आहे, किती म्हणजे व्यवस्थित झाला असेल याची खात्री आहे की नाही. कारण की मी आणि हमसफरने आज फक्त गड एन्जॉय केला आहे. माझ्यासाठी एक वेगळी मुवमेंट होती की हमसफर आज पहिल्यांदा कुठल्या तरी गड चढणार होती. म्हणजे इट क्वाईट सरप्रायझिंग फॉर मी. जेव्हा तिने मला सांगितलं की ती आजपर्यंत कुठल्या किल्ल्यावर गेली नाही आणि ती आज जो किल्ला चढेल तो तिच्या आयुष्यातला पहिला किल्ला आहे. तर म्हटलं मग असा किल्ला ज्याच्याने तिला एक चांगला एक्सपिरियन्स मिळावा म्हणून देहरगड. आणि देहरगडवरती आल्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळेल तर मला जर खरं सांगायचं झालं तर इथे आता फक्त आणि फक्त महादेवाची पिंड आहे आणि 2 पाण्याची टाके आहेत. बस इतकंच ह्या गडावरती सध्या आत्ता बघायला आपल्याला मिळतं. आणि थोडंसं असं वाटतं की जर साफसफाई झाली, गडावरची झाडं झुडपं जर थोडी कमी केली तर अजून इथे पर्यटनाला चालना मिळू शकते. तर आपले ते गड किल्ले होत राहणार आहेत. याच्या पुढचाही आपण गड करणार आहोत. पण हमसफरचा पहिला गड होता तर आपण हमसफरला विचारूया की हा एक्सपिरियन्स कसा होता. कारण की तिला चढण्यापासून तर आता खाली उतरेपर्यंत सगळा थ्रिल असणार आहे. तर विचारूया हमसफर. गड चढण्याचा एक्सपिरियन्स माझा खूपच छान होता. आणि कुठे कुठे असं मला वाटलं की अरे बस यार मी आता नाही करू शकणार. पण तेव्हा जसं मी मगाच्या क्लिपमध्ये सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की एखादी अडचण तुमच्या समोर आली आणि तुम्ही त्याच्यामधून काहीच मार्ग काढू शकत नाही आहात, तेव्हा फक्त एकच गाणं आठवायचं, कर हर मैदान फतेह. आपोआप तुमच्याकडून त्या गोष्टी होऊन जातात. आणि मला हा गड चढून खूप मस्त वाटलं. जिथे जिथे मला असं वाटलं की अरे हे चढणं खूप जास्त अवघड आहे, तिथे तिथे मी कसा गड चढले हे दाखवेलच तुम्हाला हर्षल. पण जर का बाय एनी चान्स किंवा बाय मिस्टेक त्याच्याकडून राहिलं तर मी गड कसा चढले हे फक्त आमच्या दोघांनाच माहिती आहे. पण एक एक्सपिरियन्स होता ना की खूप छान होतं. म्हणजे माझ्यासाठी पण एक एक्सपिरियन्स होता की आपल्या बायकोला सांभाळून गड चढणं आणि प्लस तो व्लॉग करणं त्या गोष्टीचा. अवघड आयुष्यात असं काहीच नसतं. अडचणी येतात, अडचणी येण्यासाठीच आपलं आयुष्य. अडचणी येत असणार. अडचणी महाराजांच्या आयुष्यात होत्या. त्यांना तर कित्येक युद्ध जे आहेत ते स्वकीयांबद्दल ते स्वकीयांसाठी लढावं लागले ते. त्यांच्यासाठी जो त्यांचा जो लढा लक्षात घेतला तर मग आपले दुःख आपल्याला नगण्य वाटायला लागतात. त्याच्यामुळे हा गड जेव्हा चढत होतो मी तिला फक्त एक गोष्ट सांगत होतो. मागे मी सांगितले असेल नसेल मला माहीत नाही, पण तू चल, थोडं राहिलं आहे, थोडं राहिलं आहे, थोडं राहिलं आहे. ते थोडं राहिलं आहे करता 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 तिने गड कधी सर केला. तिला ज्यावेळेस मी वेळ सांगितली तिने हा म्हणजे काय एक्सपिरेशन होतं ते. काय इतके वाजले हर्षल? सिरियसली म्हणजे एवढा वेळ झाला मी गड चढतीये? बाप रे. म्हणजे हे जे एक्सप्रेशन होतं ना, मी म्हटलं ना की मी एकता कपूरचं एखादं सिरियलचं म्युझिक यायला लावेल आणि ते म्युझिक किती वेळ लागला असं झालं तिचं. तर चला मंडळी, आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. भेटूया एक नव्या सफरीवरती, एक नवी वाट शोधायला. तर हा तुमचा वाटाड्या तुमची रजा घेतो आणि भेटूयात पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. जय शिवराय. जय शिवराय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महाराज.